हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व चांगले आहात आणि माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असेल की माझी तब्येत खूप जास्त खराब आहे. खूप जास्त मला बॅक पेन होते, खूप जास्त माझं पोट दुखतंय. माहीत नाही का बरं, पिरियड्स नाही आहे काय नाही, तरी पण खूप हेडेक होतंय, कानाच्या मागे दुखतंय आणि तरी पण मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे. बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी मॅटर्स आणि ह्या कन्सिस्टन्सीतून मला कधी ना कधी काही ना काही फळ भेटणारच आहे. आणि इथं माझी लाडू खेळत आहे आणि आज मात्र तिला कळतं की मम्मीची तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे मम्मीला त्रास नाही द्यायचा. रडून रडून डोळे सुजलेले, रात्री खूप जास्त रडत होती मी, कारण की बिलकुल पण बरं नव्हतं. आणि अजून माझ्या सासूला मी सांगितलेलं पण नाही की मला बरं नाही आहे किंवा माझ्या रात्री काय हाल झालेले, अजून त्यांना तर काही माहिती पण नाही आहे. आता होपसो दिवस कसा जातो. मी नाश्ता तर करून घेतलेला आहे, पण मी काय शूटच नाही केलं. चला आता होपसो कसा दिवस जातो बघूया. ए बाई, याची मस्ती बघा, काय त्रास देत नाही, एकदम लेकरू गुणाचं आहे ग माझं. हे लेकरू बघा असं खेळतं ढुंगणवरती करून करून, बघितलं? हीच माझं घरात मन लागायची गोष्ट म्हणजे फक्त हीच आहे. थोडीफार छोट्या मुलांना सांभाळून सांभाळून चिडचिड होते, पण मग लाडूच खूप सर्व काही आहे माझं मन लागण्याचं मेन रिझन. नाही तर आता लाडू नसती तर मी मम्मी पप्पाकडे निघून गेली असती थोडंसं मन रमवायला, गाडी विडी काढून. हे पेन किलर खाऊन थोडं बरं वाटत होतं. मग ती झोपत नाही रात्री बिलकुल पण, म्हणून मी तिला थोडंसं डॉग्सकडे आणले खेळवायला. काहीच वातावरण बघा ना मागे किती छान आहे, दिसतंय का? मस्त वातावरण आहे ना. 4-4:30 झाले आताशी, तरी एवढं छान वातावरण आहे, बापरे. आणि लाडू चालली तिथे डॉग्सकडे खेळायला. तिला बिस्किट खायला दिले तर तिने डॉग्सला जाऊन देऊन टाकलं खायला. हे लाडू सगळ्यांना बिस्किट देते. फेक तिकडे खाली. खेळता येते तुझ्यासोबत. त्यांना बिस्किट देते बघा. तिला जो आवडतो त्यालाच देते, पण तिची आई खाऊन घेते. वीकली रिकॅप आहे ना, म्हणजे उशीचे कवरं, बेडशीटची कवरं हे सगळं काढून वॉश करायला टाकलं. हे खूप डिफिकल्ट असतं, पण मी केलं आहे. आज मंगळवार आहे पण मी केलं आहे. इथे सगळ्या उशा ठेवून दिल्या आमच्या 20, 22, 23 तर उशाच आहे. आणि इथे सगळे गाद्या काढून बेडरूम पूर्ण झाडून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं मी एवढी स्वेटिंग आलेली मला. आणि मी एक टोनर पण मारलेला ॲक्च्युली चेहऱ्याला, म्हणून पण थोडा ओला ओला चेहरा वाटतोय. बरं वाटते थोडंसं पेन किलर वगैरे खाऊन, म्हणजे तब्येत डाऊन आहे पण झोपून पण काय होणार आहे. पेन किलर खाऊन बरं वाटते. कमरेला मी बाम लावून घेतला आहे माझा. आता लेट सी कधी लाडूचे पप्पा येतील आणि हे सगळं जे आवरणं चालू आहे माझं, त्याच्यामध्ये मला लाडूला इथे ना रूम आहे ना खूप जास्त मेसी झाला होता आणि खूप धूळ झाली होती आणि बाहेर पण खूप कन्स्ट्रक्शनची कामं चालू. त्यामुळे मी डिसाईड केलं की आता बरं वाटते गोळ्या औषधं घेऊन तर सगळं साफसफाई करून घ्यावा. चूल मचली राहते ना बाईला. OCD प्रॉब्लेम ज्यांना ज्यांना ना त्यांना माहिती आहे की घरामध्ये साफसफाई नसली तर काय प्रॉब्लेम होतो. म्हणून मी सगळ्या गाद्या वगैरे काढल्या, स्वच्छ केलं, बेडशीटचे कवर काढले, उशीचे कवर काढले, सगळं काढून ना वॉश करायला वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिलं आणि छोटे कपडे हातानेच धुवून घेतले. आणि ना इथं लाडूला ना काहीतरी भेटलं होतं खेळायला म्हणून ती त्रास देत नव्हती, पण आहे ना ती मध्ये 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 करतेच. तिला असं वाटतं मम्मा मी लय मोठी आहे, मी काम करू लागते तुला. म्हटलं हां बाबा कर. पण काही वेळेस असं होतं की आपण लावलेली बेडशीट बाळ काढून टाकतं, मग अजून एन्झायटी होते, अजून प्रॉब्लेम, अजून त्रास होतो की अरे आपण आवरलेले हे अजून खराब झालं, मग बाळावर चिडचिड होते. असंच मदरहूडची रिअल लाईफ आहे आणि हे ॲक्सेप्ट करून घ्यायचं. आता मी तिथे बेडशीट लावते तर हिचं मध्ये मध्ये करणं इज मॅन्डेटरी. आणि ना बेडशीट आहे ना 3 गाद्यांवर आहे ना मावत नाही. आमच्या तिघांना एक गादी एकाला, एक गादी एकाला, एक गादी एकाला असं लागतं. आम्हाला सेपरेटच चांगलं झोपायला, मोकळं झोपायची सवय पडलेली आहे. त्यामुळे ना आम्हाला जास्त अंथरूण लागतं. आणि इथं लाडू मम्मी मी लावते थांबतो. म्हटलं अगं ठमाबाई नको लावू, पण नाही आम्हाला खिचाखिचीच करायची. पण आहे ना लाडू आहे म्हणून मला थोडंफार करमतं तरी कॉन्टेंट क्रिएशन करायला. म्हणजे लाडूमुळे ॲक्च्युली मला मोटिवेशन आलेलं आहे. जर मला लाडूच नसते झाली तर मला मोटिवेशनच आलं नसतं की कॉन्टेंट क्रिएट
करायला पाहिजे किंवा हे खूप चांगली जर्नी माझ्या लाईफमधली होणार आहे. आणि कॉन्टेंट क्रिएशन थ्रू एक माझ्या लाईफमध्ये खूप चांगलं होतं की मेमरीज क्रिएट होतात ते माझ्या लाडूसोबतचे, तिच्या बापासोबत तिच्यासोबत तिच्या आजीचे, तिच्यासोबत तिच्या आत्याचे, सगळ्यांसोबत तिची मेमरीज क्रिएट होते. आणि मोठं झाल्यावरती हेच डायरीज ओपन करून बघणार की ह्यांनी मला लहानपणी कसं सांभाळलं, ह्यांनी मला लहानपणी कसं बोललं, कसे ट्रीट केले, कसं राहिले माझ्यासोबत, कसं मला सांभाळलं, किती परिस्थितीमध्ये सांभाळलं, हे सगळं माझे लाडू बघेल. काम कळतं माझे लाडू, काम कळतं. पप्पी दे, चल पप्पी दे मम्माला. सगळं काम ऐकते बरं. बघा आता उषा सगळे आणून देते. चला उषा आणा, चला चला इथं लावायचं. अजून आण तिथून. लाडूला चीज स्लाइस केवढं आवडते. आजीशी बोलते आणि चीज स्लाइस खाते. अशा पप्पा आले आणि ही ते तिला भूक लागली आहे त्यामुळे मीने इडली स्टीम करायला लावली आहे. इथं तिला छोटे छोटे डोसे ठेवलेले आहे आणि चिकन पण आणलेले तिला. आता मी चिकन बॉईल करणार आहे. चिकन आळणी सूप पिते तिच्या पप्पासोबत. मस्त बनवते. थोडंसं एकदम लाईट चिकन सूप का. फक्त जिरं, थोडंसं हिंग, एकदम किंचित लाल तिखट, गरम मसाला, ओके, आणि कांदा एकदम लाईट, ठीक आहे. आणि अद्रक लसूण हे टाकायचं आणि याच्यात असं चिकन टाकून द्यायचं. बोला सिंपल चिकन सुक्का. जास्त खडे मसाले दळत हे करत नाही बसायचं. चिकन मसाला टाकून द्यायचा आणि रेडी. मस्त आहे, टेम्पटिंग एकदम. मस्तपैकी वाढून घेतलेला आहे आणि आम्ही जेवण करायला बसल्यानंतर ना आम्हाला आळीपाळी जेवायला लागतं कारण की लाडूला सांभाळणे म्हणजे लाडूचे डान्स. आले बापले, आले बापले, आले बापले, आले बापले, आले बापले, आले बापले, आले बापले. लाडूची पप्पा डीजे वाजत आहे इथं. लाडू डान्स करते. डान्स डान्स डान्स. कशी काम करते. हा ग माझे बाबडा. आणा आणा कसं काम करतं ग. गुणाचे गुणवाडा. हा ग आणा अजून आण. हो ग माझं सोनपरा. आण ग माझं बबड. आण आण ग माझं बाबड. आणा. हो ग माझं सोनपर. हो ग माझा बाबा. आण आण. अजून कुठे अजून आण. हा आण आण ग माझं लेकरू ते. हो ग माझे बाबू. हो ग माझे बबड. फक्त 16 महिन्याची लाडू. फक्त 16 महिन्याची लाडू. तर गाईज फक्त व्हिडिओ वॉच करू नका, सबस्क्राईब करून घ्या आणि असेच न्यूज व्हिडिओसाठी बेल आयकॉन क्लिक करून घ्या कारण की असेच तुम्हाला न्यू रिअल लाईफवर बेस्ट डेली व्लॉगिंग मी टाकत राहणार आहे आणि तुम्ही बघत पण राहणार आहे. इंटरेस्टिंग वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि काय चुकीचं वाटत असेल तरी पण नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. काल मी व्हिडिओ एंड करायचा विसरली होती पण आज मी व्हिडिओ एंड करून व्लॉग एडिट करून लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे गाईज.